ट्रॅव्हल विथ तुषारच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत पंचगनीमधील टेबल लँड या पर्यटन स्थळाला। आपण बघू शकता हे पंचगनीमधील टेबल लँड पर्यटन स्थळाचं एंट्री गेट आहे। एंट्री गेटच्या आजूबाजूचा परिसर आपण या ठिकाणी बघतो आहात। या ठिकाणी गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था आहे आणि आपल्याला काही घोडे या ठिकाणी उभे असलेले दिसतात, ज्या घोड्यांवरती बसून बरेचसे पर्यटक या टेबल लँडला व्हिजिट करतात। या ठिकाणी आपण पांडव चुला, शूटिंग पॉइंट आणि पांडवांच्या पायाचे ठसे तसेच लॉयन केव, टायगर केव असे पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतो। एंट्री गेटमधून आतमध्ये आल्यावरती आपल्याला या ठिकाणी दोन बाजूला पर्यटनासाठी जाता येईल। उजव्या बाजूला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला तलाव, टेबल लँड आणि शूटिंग पॉइंट पाहायला मिळतील। तसेच डाव्या बाजूला लॉयन केव, टायगर केव आणि तिथे पण काही शूटिंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळतील। जाणारे 5 पांडवांच्या पायाचे फुटप्रिंट्स आहेत। एक गुफा आहे तुम्हाला बघण्यासाठी, पांडव गुफा। डेव्हिल्स किचन आहे, पालनखेत गावी। 5 टेबल लाईन्स आहे। बाजीराव मस्तानी पिक्चर पाहिलाय ना, त्याच्यामध्ये जी शूटिंग झालेली तळेची ती तळे तुम्हाला बघण्यासाठी। संपूर्ण किती वेळ लागतो याला? आमच्या हिशोबाने अर्धा तास लागतो। तुमच्याकडे 10-15 मिनिट एक्स्ट्रा असले त्याचे काही चार्जेस वगैरे घेत नाही आम्ही। संपूर्ण त्या साईडला 3.5-4 किलोमीटर फिरवतात घोडागाडीमध्ये। बरोबर। कसं आहे याचा? घोडागाडीमध्ये गेला तर सगळ्या जणांचे 1200 रुपये असतात तुमचे। नाही रे। आणि घोड्यावर गेला तर एका घोड्याचे 1200 दादा। शेवटी आम्ही कुठल्याही घोडागाडीचा किंवा घोड्यांचा आधार न घेता आपल्या पायानेच जाण्याचा निर्णय घेतला। पुढे चालत जात असताना आम्हाला सुरुवातीला एक तलाव दिसला। या तलावामध्ये बाजीराव मस्तानी या पिक्चरची शूटिंग झालेली होती। पंचगनी हे महाबळेश्वर पासून जवळ असलेलं आणखी एक थंड हवेचे ठिकाण। पंचगनीच्या सभोवतालच्या भागात 5 ज्वालामुखी पठार आहेत व त्यामुळेच या ठिकाणाला पंचगनी किंवा पाचगणी हे नाव पडल्याचे सांगितले जाते। टेबल लँड हे पठार तिबेट नंतर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे पठार असून त्याला टेबल लँड का बोलले जाते याची प्रचिती आपल्याला इथे आल्यावरच कळते। तब्बल 6 किलोमीटरचे हे पठार असून जवळपास 4550 फूट उंचीवर असलेले हे पंचगनीमधील सर्वोच्च ठिकाण आहे। टेबल लँडला व्हिजिट करण्यासाठी आपण घोडे, घोडागाडी किंवा स्वतःच्या पायाचा सुद्धा वापर करू शकता। घोडेगाडी आपल्याला या टेबल लँडवरती एक राऊंड पूर्ण मारून त्या ठिकाणी असलेल्या विविध टुरिस्ट स्पॉटबद्दल माहिती देतात, परंतु हा प्रवास जो आहे हा ते अर्ध्या तासामध्ये पूर्ण करतात। जर आपल्याला निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल, सोबतच या पठारावरती असलेल्या लहान लहान विविध प्रकारच्या फुलांच्या
प्रजातींचा, वनस्पतींचा जर जवळून आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर मला वाटतं की आपण घोडागाडी किंवा घोड्यांनी प्रवेश न करता सरळ सरळ पायदळ जाऊन सुद्धा आपण या ठिकाणी फिरू शकता. विविध प्रकारच्या दुर्मिळ फुलांच्या प्रजाती आपल्याला या टेबल लँडवरती पाहायला मिळतात. या टेबल लँडवरती बऱ्याचशा हिंदी, मराठी सिनेमांची शूटिंग झालेली आहे. तसेच बरेचशा चित्रपटांची शूटिंग या ठिकाणी होत राहते. विविध रंगाच्या, विविध प्रजातीच्या फुलांनी नटलेला असा हा टेबल लँड. येथील लहान लहान फुलांना जर आपण जवळून बघितलं तर अशा प्रकारची फुलं आपण कधीही पाहिलेली नसतात. स्वच्छ आभाळ, हिरवगार गवत आणि या गवतामध्ये विविध रंग आणि विविध प्रजातीचे फुलं. खरंच टेबल लँड अगदी मनमोहक आहे.
खूप साऱ्या फुलांना मी अगदी जवळून माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं आहे. पांढऱ्या, पिवळ्या, लाल, निळ्या अशा विविध रंगांच्या या फुलांची सजावट या टेबल लँडवरती केलेली आहे. या पर्यटन स्थळाला भेट देण्याकरता कुठल्याही प्रकारची प्रवेश फी आकारल्या जात नाही. लोणावळा, खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत, तसाच प्रकार महाबळेश्वर, पंचगनी यांच्या बाबतीतसुद्धा आहे. उत्कृष्ट हवामान आणि निसर्ग संपन्न हे पंचगनीचं स्वतःचं असं वैशिष्ट्य पण आहे. दर्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पंचगनीच्या 2 गुफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत. हे ठिकाण महाबळेश्वरपासून 18 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. लँडच्या या बाजूला गेले असता आपल्याला पांडवांच्या पायाचे दगडावरती असलेले ठसे दिसतात. उंच उंच डोंगर, खोल दरी, हिरवागार निसर्ग, आपण बघू शकता. हेच ते पांडवांच्या पायाचे दगडावरती असणारे ठसे.
या मनमोहक फुलांनी नटलेल्या या टेबल लँडच्या परिसरावरती आपल्याला फोटो घ्यायचे असेल तर ते खूप सुंदर फोटो येतात। या ठिकाणी काही फोटोग्राफर पण असतात जे त्यांच्या DSLR कॅमेऱ्याने आपल्याला फोटो काढून देतात। फोटोची प्रिंट काढून लगेच आपल्याला या ठिकाणी मिळते। अशा या परिसरात निर्वीला फोटोग्राफीचा मोह काही आवरला नाही। शेवटी तिने सगळ्यांना वेगवेगळ्या पोज सुचवून त्या हिशोबाने तिचा फोटोग्राफीचा छंद पूर्ण केला।
इथून पुढे गेले असता आपल्याला दिसते पांडवांची चूल. अशी आख्यायिका आहे की त्यांनी या ठिकाणी चुलीचा आकार बनवून या ठिकाणी आपले जेवण बनवले होते. अशा या मनमोहक पर्यटन स्थळाला भेट देऊन आम्ही आता परत आमच्या गाडीकडे जातोय. पंचगणी किंवा महाबळेश्वरला आपण आले असता एकदा आठवणीने टेबल लँडला व्हिजिट करा. महाबळेश्वरच्या आमच्या या टूरमधील हा दुसरा व्हिडिओ. अशाच प्रकारे इतर व्हिडिओ पण पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. इथपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.